हे अज्ञानी म्हणून यांच्या पाठीमागे समाज नाही आहे. ज्या व्यक्तीने कोणी असो, कोणत्याही समाजाचा असो, कृतज्ञता व्यक्त करणारा जो व्यक्ती असेल तोच पुढे जाईल. आमच्यासाठी आदर्श तेच आहे. शाहू महाराज आहे, महात्मा ज्योतिबा फुले आहे, हां बाबासाहेब आहे, महाराज आहेच आमचे शिवाजी महाराज, अण्णासाहेब अण्णाभाऊ साठे पण आहे. आदर्शच नाही आमच्यासाठी. काय काय बोलायचं म्हणून बोलायचं का आम्हाला काय राजकारण करायचं गेलं का निवडून मला तर नाही बाबा. हे पहिल्यापासून आम्हाला सगळं आलं. ते मनोजला काही नाही, त्याच्या पहिल्यापासून आम्हाला प्रस्तावही आले होते तरी नाही म्हटलं. आम्ही आनंदी जातो. तुम्हाला म्हटलं ना जिवंत आम्ही विषय घेतला ना, आम्ही जिवंतपणे मनोज दादाच्या माध्यमातून कुंभीजात प्रमाणपत्र आज मिळवून राहिले. आनंदी आहोत, सुखी आहोत, समाधानी आहोत. नाही हे मोठे पण लागतं. आता म्हणजे मनोज दादाच्या अगोदरपासून यांचं समजा लढ्यामध्ये काम आहे, पण मनोज दादाने सगळ्या टप्प्यात कार्यक्रम आणला, सरकार झुकवलं, कमी कालावधीमध्ये म्हणजे कमी बॉलमध्ये जास्त रन काढण्याचा रेकॉर्ड दादानी केला. अभ्यासक मंडळीनं मानलं ना की बाबा तुमच्यामुळे मिळतंय, यांना काय पाहिजे. जसं तुमचे वडील स्वातंत्र्य यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक होते, ते लढले मराठवाड्याच्या मुक्ती संग्राम मध्ये म्हणून त्यांना स्वातंत्र्य सैनिक मानलं गेलं. आता आमची इच्छा काय, आम्ही या लढ्यात लढतोय ना, आम्ही जर मेलो तर आम्हाला आरक्षण सैनिक म्हणावा. बरोबर आहे की नाही. ही आमची भावना मी वेळोवेळी ते पहिल्यापासून सांगतोय. आणि भाऊचं तेच म्हणणं आहे किंवा आणि हे ऍक्सेप्ट करायला लागा. तुम्ही किती वर्ष किती काम केलेलं आहे आणि काय केलेलं हे सोडून द्या. आज मिळतंय, कुणामुळे तरी मिळतंय. मनोज दादा स्वतःसाठी करीत नाही, हे आपल्या लेकरा बाळांसाठी मिळतंय, आपल्या नाते गणगोतातल्या याच्यातल्यासाठी मिळतंय. एवढं मोठे पण बाळगा आणि काय तुमचे शंका असतील त्या मनोज दादाला येऊन सांगा, बस चर्चा करा. बरोबर आहे. बरोबर एकदम. आता ओबीसी काही लोक म्हणतात की तुम्ही आता पाटील लावू नका, मराठा लावू नका, तुम्ही आता ओबीसी झाले, तुम्ही कशाचे पाटील? हो पाटील काय मराठीचं का हो? पाटील ही पदवी आहे. महाराजांच्या काळापासून पाटील आहे. का धनगर पाटील नाही आहे का? खऱ्या जातीत पाटील आहे. पाटील ही पदवी आहे, ती सन्मानाची आहे. त्याच्यात लोकसंख्या जास्त आहे म्हणून आम्ही पाटील म्हणतो. आम्हाला अरे आम्ही चव्हाण बी असताना पाटील म्हणतो, यात काय वाईट आहे? आणि बाहेरचे आपल्या प्रदेशाचे लोक काय म्हणतात, पाटीलच म्हणतात, मराठेच म्हणतात ना. बचेंगे तर और भी लढेंगे. काय बरं मराठेच म्हणले ना, ते का सगळे मराठेच होते का सैनिकात? सगळ्या 18 वगैरे जातीचे लोक होते, त्यांना मराठा म्हणतात. व्यापक संकल्पना आहे. काय बोलणारा माणूस बोलणारा माणूस कोणत्या विचारातून बोलतो, राजकीय क्षेत्रातून बोलतो, सामाजिक बोलतो, खरंच त्याला मिळालं पाहिजे का प्रतिष्ठेसाठी आंदोलन करतो, या सगळ्या गोष्टी समाज बारकाने पाहत असतो. एक शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न की